पुणे शहर झपाट्यानं वाढत आहे. शहरात येणाऱ्या आणि इथं स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं असतं आणि त्यामुळं त्यांचा शोध सुरू होतो तो पुणे शहरातील कोणत्या भागात घर घ्यायचं यासाठी. मग त्यासाठी साधारणपणे आपल्या कामाच्या ठिकाणापासून ये जा करण्यासाठी सोयीचं आणि परवडेल अशा किमतीमध्ये मिळेल असं घर पाहिलं जातं. शिवाय महत्वाचं म्हणजे घर घेऊ आपण, त्याला भविष्यामध्ये चांगली किंमत मिळेल ना, हे देखील पाहिलं जातं. सध्या पुणे शहरात ज्याला नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणू असं ठिकाण म्हणजे भुगाव. पौड रस्त्यावरील चांदणी चौकाच्या पुढचं भुगाव हे निसर्गरम्य असल्यामुळं आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून सोयीचं असल्यानं भुगावची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याच संदर्भामध्ये फॉर द पीपल न्यूजनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे शहर हे आय टी व ऑटोमोबाईल उद्योगाचं हब आहे. इथं सेवा क्षेत्रही विस्तारलेलं आहे. शिक्षणाच्या चांगल्या दर्जाच्या सुविधा असल्यानं देशभरातले विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात आणि त्यामुळं उद्योगासाठी लागणारं मनुष्यबळ पुण्यात सहज उपलब्ध होत असल्यानं उद्योग क्षेत्र वाढत चाललंय. नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं स्थायिक झालेला माणूस स्वतःचं इथं घर घेतो. त्यामुळं पुणे शहर आणि परिसरात नवीन घराला मागणी कायम राहते. 90च्या दशकात पुणे शहर पेठांच्या हद्दीतून बाहेर पडू लागलं. कोथरूड, औंध, सहकारनगर, धनकवडी अशी उपनगरं त्यावेळी विस्तारली आणि वाढली. त्यानंतरच्या दशकात म्हणजे 2000च्या दशकात आणि पुढच्या काळात बाणेर, बालेवाडी, खराडी, मगरपट्टा यासारख्या भागामध्ये आधुनिक जीवनशैलीत फ्लॅट संस्कृती वाढू लागली. त्यावेळी ज्यांनी ज्यांनी या भागात फ्लॅट घेतले, आज त्यांचे पैसे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. आता 2030च्या दशकात पुणे शहराचा विचार केला तर मध्यवर्ती पेठांमध्ये गर्दी खूप झाली आहे आणि 90 व 2000च्या दशकात विकसित झालेल्या उपनगरांमध्ये विकासाला मर्यादा आल्या आहेत. शिवाय तिथल्या फ्लॅटच्या किमतीही खूप जास्त वाढलेल्या आहेत. त्यामुळं नव्यानं घर घेणाऱ्यांना त्याच्या पुढच्या टप्प्यात विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये घर शोधावं लागतंय आणि या नवीन घर घेणाऱ्यांकडून किंवा गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेणाऱ्यांकडून आता भोगावला सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. भोगावला पसंती मिळण्याची कारणं काय आहेत? याचा जर विचार आपण केला तर काही प्रमुख कारणं समोर येतात. त्यामध्ये सर्वात प्रमुख कारण म्हणजे भुगावचं असलेलं लोकेशन. पश्चिम पुण्यातल्या आणि मुळशीचं द्वार असलेल्या भुगावला लाभलेलं निसर्गाचं वरदान. डोंगर, दर्या, झाडी, तलाव आदींमुळं हा परिसर निसर्गरम्य आहे. तिन्ही ऋतूंमध्ये म्हणजे पावसाळा, हिवाळा आणि अगदी उन्हाळ्यातही हा परिसर हिरवागार असतोय. दुसरं कारण म्हणजे मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गापासून भुगाव अगदी जवळ आहे. भुगाव ते चांदणी चौकापर्यंतचं अंतर हे केवळ 5 किलोमीटरचं आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम झाल्यापासून तिथला वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटलाय. याबरोबरच नगर रोडवरील रामवाडी ते कोथरूडमधील वनाजपर्यंत सध्या मेट्रो धावत आहे. आता ही मेट्रो पुढे चांदणी चौकापर्यंत मंजूर झाली. त्यामुळे शहरात जाण्यासाठी फास्ट कनेक्टिव्हिटी आहे. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भुगावपासून हिंजवडीचं आय टी पार्क जवळ आहे. मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यानं किंवा अंतर्गत मार्गानं हिंजवडी आय टी पार्कला ये जा करणं सुलभ आहे. मुंबईकडे वा सातारा, कोल्हापूरकडे जायचं असेल तर फास्ट कनेक्टिव्हिटी असलेला हा भोगावचा परिसर आहे. या सर्व गोष्टींमुळं या भागात अनेक प्रसिद्ध व नामांकित डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट्स सध्या सुरू आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे इथल्या फ्लॅटची किंमत ही कोथरूडच्या तुलनेमध्ये कमी आहे. पुणे शहराचं जर तुम्ही एक जॉग्राफी बघितली पुणे शहराची, तर ते विकसित कायम वेस्टर्न डिरेक्शनमध्ये जास्त होत गेले. आजही घरांची खरेदी विक्रीचा जर आपण एक डेटा घेतला कुठल्याही क्रेडिबल सोर्सकडनं, तर साधारण 60% होम बाईंग हे वेस्टर्न बेल्टमध्ये होत आहे. आणि त्यामध्ये आजच्या डेटला भोगावसारखं मार्केट जे निसर्गाच्या सान्निध्यात आहे, जिथे कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे, जिथे एक कोथरूड सारख्या एस्टॅब्लिश्ड मार्केट म्हणजे बेसिकली जिथे
आता नवीन डेव्हलपमेंट शक्य नाही अशा मार्केटच्या लगत आहे. आणि कुठेही तुम्हाला सिटी सेंटरला जर भुगावमधनं जायचं असेल तर तुम्ही मोजून 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकता. आणखीन महत्वाचा मुद्दा काय झालाय, 5 वर्षापूर्वी किंवा 5 पण नको म्हणूया, 3 वर्षापूर्वी सुद्धा जर तुम्ही चांदणी चौकाची जर का परिस्थिती बघितली असती तर पुण्यामध्ये राहणारा व्यक्ती तो रोड कसा अवॉइड करता येईल त्याच्याकडेच त्याचं लक्ष असायचं. आज रस्त्याचं पण काम एवढं छान झालेलं आहे तिथे. त्याच्यानंतर जवळजवळ 4 पदरी रस्ता त्यांनी अँब्रोसिया जे रिसॉर्ट आहे तिथपर्यंत करून घेतलाय. त्यांनी जो 4 पदरी रस्ता जवळपास भुगावपर्यंत करून घेतलाय असं म्हणू शकतो आपण. त्या रस्त्यामुळे डिकंजेशन झालं. त्याच्यामुळे ट्रॅफिकचा एवढा प्रॉब्लेम गव्हर्नमेंटनी किंवा पालिकेनी किंवा जे कुठल्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच्यामुळे ऑटोमॅटिक लोकांना काय वाटायला लागलं की आता हे अफोर्डेबल पेक्षा जास्त व्हॅल्यू फॉर मनी डेस्टिनेशन झालंय. कोथरूडमध्ये तुम्ही 1.25 करोडच्या खाली तुम्हाला किंवा 1,40,40,00,000च्या खाली तुम्हाला 2 BHK फ्लॅट पण मिळणार नाही. पण भुगावमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी काय मिळते की तुम्हाला योग्य दरामध्ये, मी असं नाही म्हणणार स्वस्त किंवा कमी किंवा जास्त, योग्य दरामध्ये तुम्हाला ॲम्युनिटीज चांगल्या, लँड पार्सल मोठं, निसर्गाचं सानिध्य, डोंगर दऱ्या किंवा एक जो पूर्वीचं पुणं होतं किंवा लेक्स असते म्हणजे मानस लेक आहे त्याच्या सानिध्यात राहून तुम्हाला सगळी कनेक्टिव्हिटी, गोटावडे फाट्यावरनं अगदी तुम्ही हिंजवडीला सुद्धा लवकर जाऊ शकता. NH4 म्हणजे जो आपला मुंबई बेंगलोर हायवे आहे तिथेही वेळेवर पोहोचू शकता. हे सगळं झाल्यामुळे ऑटोमॅटिक भुगाव इम्पॉर्टंट लोकेशन होत चाललंय पुण्यासाठी. अजून एक महत्वपूर्ण मुद्दा किंवा त्या लोकेशनचं महत्व जर सांगायचं म्हणलं तर पहिल्या टप्प्यात जी मेट्रो झाली ती वनाजपर्यंत केली होती. पण जे ट्रॅफिक ज्या पद्धतीचं हायवेवरनं सिटीमध्ये जातं त्यांच्या सोयीसाठी ऑथॉरिटीजनी ती मेट्रो चांदणी चौकापर्यंत एक्सटेंड केली. ह्याच्यामुळे होणार काय आहे की चांदणी चौकातून जर का सपोज तुम्हाला पुण्याच्या मध्यवर्ती भागात जायचं असेल किंवा पुण्याचा मध्यवर्ती भाग सोडा तुम्हाला अगदी खराडीला जरी जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही बिना कुठल्या ट्रॅफिकचं, बिना कंजेशनचं तुम्ही एका पुण्याच्या कोपऱ्यापासून दुसऱ्या पुण्याच्या कोपऱ्यापर्यंत अगदी 1 तासात पोहोचू शकता. सो ते भुगावमध्ये अगदी अशीही लोक पैसे इन्व्हेस्ट करू शकतात की ज्यांचं ऑफिस खराडीमध्ये आहे फ्युचरमध्ये आणि राहू शकतात भुगावमध्ये कारण त्यांचे पॅरेंट्स कोथरूडमध्ये राहतात किंवा फॅमिली सिटी सेंटरमध्ये राहते. सो हे डेस्टिनेशन असं होत चाललंय की जर तुम्ही खराडी काही 10 वर्षांपूर्वी मिस केलं असेल आणि आज जे खराडीमधले वाढलेले भाव आपण बघतो आहोत, आवाक्याच्या बाहेर खराडीतले भाव झालेले आहेत, तसं जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर मला असं वाटतं की पुणेकरांनी किंवा पुण्यामध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिणाऱ्यांनी सगळ्यांनी भुगावला डेफिनेटली कन्सिडर केलं पाहिजे. 2 BHK वा 3 BHK फ्लॅट घेणाऱ्यांसाठी भुगाव हे सर्वोत्तम चॉईस असू शकतं. हेच या सर्व गोष्टींवरून लक्षात येतं. खराडीचा परिसर विकसित होत असताना तिथं गुंतवणूक करण्याची ज्यांची संधी हुकली किंवा ज्यांना आता कोथरूड गजबजलेलं वाटतंय, तिथल्या किमती परवडत नाहीत असं वाटतंय, त्यांना निसर्गरम्य परिसर असलेलं भुगाव हे आपल्या हक्काचं घर घेण्यासाठी वा गुंतवणुकीसाठी पश्चिम पुण्यातील बेस्ट लोकेशन असू शकतं. फास्ट कनेक्टिव्हिटी असलेलं भुगाव आता पश्चिम पुण्याचं नेक्स्ट रेसिडेन्शियल डेस्टिनेशन म्हणून सुद्धा ओळख मिळवू लागलेलं आहे. तुम्हाला या भुगावविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.